कुरकुरीत आलेला आहे। खूप छान। इथे मी 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे। आपण उपमा करतो, जाडाच आहे हा रवा, तुम्ही बारीक पण घेऊ शकता। आणि 1/2 वाटी एवढा मी साखर घेतलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये मी म्हणजे हलकं गरम आहे हे दूध, हलकं गरम करून घेतलेलं आहे मी हे दूध। मी ह्याच्यामध्ये हळूहळू करून घालणार आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्वांना। अजून थोडंसं दूध मी ह्याच्यामध्ये घालणार। ही 1 वाटी एवढे मी दूध घेतलेलं आहे। आता ह्याला मी 15 मिनिटं असं झाकून ठेवणार। पाहू शकता तुम्ही, एक 15 मिनिटं मी ह्याला झाकून ठेवणार। इथे कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बेकिंग पेपर घातलेला आहे। तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाली थोडंसं तेल लावू शकता। मी ह्याला प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। जी वरची सीटी जी असते ती मी काढलेली आहे। इथे मी एक 10-12 असे मी चेरी घेतलेले आहेत। आता मी ह्याला असं बारीक कापून घेणार। जर तुमच्याकडे चेरी नसेल तर ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फुटी पण तुम्ही घालू शकता। आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ घालत आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घेणार मी सर्वांना। तर आपण ही झाकण उघडून पाहूया की आपला रवा छान फुललेला आहे। आता मी ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार। मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। मी ही छोटी आहे वाटी, म्हणजे 4 टेबलस्पून तुम्ही समजा की मी मिल्क पावडर घेतलेला आहे। मिल्क पावडर नक्की घाला, ह्याच्याने केकची टेक्स्चर खूप छान येणार। ह्याच्यामध्ये मी घालत आहे परत 4 टेबलस्पून एवढं, म्हणजे ही छोटी वाटी आहे माझी, तुम्ही पाहू शकता। तर व्हॅनिलाचा मी घालत आहे कस्टर्ड पावडर। तुमच्याकडे जर व्हॅनिला नसेल तर तुम्ही दुसरा फ्लेवर पण घालू शकता। इथे मी घालणार आहे 1/2 वाटी एवढं घी घेतलेलं आहे मी, हे मेल्ट करून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये घालत आहे। आता मी हे छान बारीक वाटून घेणार मिक्सरमध्ये। झटपट असं मी केकची रेसिपी करत आहे। तर तुम्ही पाहू शकता, नाही मी कलर कोणता पण यूज नाही केलेला आहे, आपला कलर पण छान आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं बॅटर उरलेलं होतं म्हणून थोडंसं दूध घालून मी परत एकदा फिरवून घेतलेलं आहे। आता हेच मी ह्याच्यामध्ये घालत आहे। छान असं व्यवस्थित परत मी मिक्स करून घेणार। तुम्ही पाहू शकता आपला बॅटर मस्त तयार झालेला आहे। अजून थोडंसं मी ह्याच्यामध्ये दूध घालत आहे। तर मला ही एवढी पूर्ण 1 वाटी एवढी दूध लागलेली आहे ह्याच्यामध्ये। छान व्यवस्थित परत मी ह्यांना मिक्स करून घेणार। जास्त पातळ पण करू नका, ही याची बॅटर जो आहे तो असा तयार व्हायला पाहिजे। ह्याच्यामध्ये मी हे घालत आहे, जी चेरी आपण गव्हाच्या पिठामध्ये लावून ठेवलेली होती ते ह्याच्यामध्ये मी घालत आहे। आणि 1 टेबलस्पून एवढं मी बेकिंग पावडर घालत आहे। आणि ह्या स्पूनच्या द्वारे मी हे बेकिंग सोडा घालत आहे। हा आपला जो खाण्याचा चमचा असतो त्याच्यापेक्षा पण मी पावपेक्षा पण थोडासा कमी घेतलेला आहे। आणि ह्याच्यावरती थोडंसं मी लिंबूचा रस घालत आहे, एक 4-5 थेंब एवढंच घालणार। आणि छान असं व्यवस्थित मी हे सर्वांना मिक्स करून घेणार। मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। जो आपण केकचा टीन तयार केला त्याच्यामध्ये मी पटकन घालून घेणार ह्यांना। चा बॅटर जो आहे तो कुकरच्या म्हणजे केक टीनमध्ये घालून घेतलेला आहे। आता मी असं वरतून चेरी घालत आहे। जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता। प्रीहीट करायला ठेवत आहे। तर आपण आता 45 मिनिटानंतर केकला पाहूया आपला केक कसा तयार झालेला आहे। चला, तर मी आता कुकरचं झाकण
काढलेला आहे. तर आपला केक छान असा तयार झालेला आहे. ह्या टूथपिकच्या ह्याच्याने पण आपण पाहू शकतो, एकदम क्लीन निघालेला आहे. आता मी गॅस पण बंद केलेला आहे. आता मी ह्याला थंड करायला ठेवणार. हा केक एकदम छान असा झालेला आहे. ह्याचा जो खालचा बटर पेपर आहे तो मी काढून घेत आहे. चल मी तुम्हाला आता कापून पण दाखवते. पाहू शकता तुम्ही आपला केक छान असा तयार झालेला आहे. सॉफ्ट झालेला आहे. मी दाखवू शकते तुम्हाला. हे बघा तुम्ही इथे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. मुलांना ह्या करून बनवून त्यांना नक्की द्या. ते खूप आवडीने मजेने खातील. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.